नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच। आज मी तुमच्याबरोबर वॉटर थेरपी शेअर करणार आहे। आपल्या हेल्थसाठी वॉटर थेरपी कशी आपण वापरू शकतो आणि हेल्दी बॉडी, हेल्दी माइंड कसं अचीव करू शकतो हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अगदी सोपी टिप आहे, रोज तुम्ही ही टिप वापरू शकता आणि एक हेल्दी बॉडी आणि हेल्दी माइंड अचीव करू शकता। याच्या आधी पाण्यावर मी काही व्हिडिओज बनवलेले आहेत। पाणी पीत असताना आपण कसं आपलं मॅनिफेस्टेशन करू शकतो, आपलं एखादा गोल कसं अचीव करू शकतो याचे व्हिडिओज ऑलरेडी अवेलेबल आहेत। ते सुद्धा तुम्ही चेक करा आणि ते सुद्धा तुम्ही तुमच्या हेल्थसाठी वापरू शकता। आज मी तुम्हाला जी वॉटर थेरपी सांगणार आहे ही एक्सटर्नल आहे। याच्यामध्ये एक्सटर्नली पाणी वापरून आपण कशी हेल्थ अचीव करू शकतो हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। अगदी सोपं आहे, हे आपण अगदी रोज सुद्धा करू शकतो। याच्यामध्ये काय करायचं आहे, रोज आपण अंघोळ तर करतच असतो। अंघोळ करत असताना त्या ॲक्टिव्हिटीचा आपण याच्यासाठी उपयोग करून घ्यायचा आहे। अंघोळ करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे अंघोळ करत असताना जे तुम्ही पाणी वापरता, अंघोळीसाठी जे पाणी वापरता ते खूप गरम वापरू नका। खूप गरम पाण्याने अंघोळ केली तर बॉडीला ते ट्रॉमॅटिक होऊ शकतं। बॉडीमधले जे नर्व्स असतात त्यांना त्याच्यामुळे डॅमेज होऊ शकतो आणि याच्यासाठी अंघोळीचं पाणी अगदी कोमट ठेवा। सीझन कुठलाही असला तरी अंघोळीचं पाणी कोमट ठेवलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल। आता अंघोळीला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा अंघोळीचं जे पाणी असतं किंवा तुम्ही जर शॉवरनी अंघोळ करत असाल तर ते पाणी तुमच्या नेप एरियामध्ये पडू द्या। नेप एरियामध्ये मानेच्या मागे ते पाणी पडू द्या आणि ते पाणी स्पाईनवरून खाली येऊ द्या। जेव्हा ते कोमट पाणी या एरियामध्ये पडेल, मानेवर पडेल आणि मानेवरून स्पाईनमधून खाली पडेल तेव्हा ते पाणी बॉडीमधल्या सगळ्या नर्व्स ॲक्टिवेट करेल आणि याच्यामुळे एक हीलिंग इफेक्ट येत असतो। बॉडीमधला सगळा स्ट्रेस याच्यामुळे कमी होतो। ट्राय करून बघा, रोज 5 मिनिटं ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करून बघा। याच्यामुळे तुमची बॉडी डिस्ट्रेस होईल, रिलॅक्स होईल आणि याचा फायदा तुमच्या हेल्थमध्ये तुम्हाला काही दिवसातच दिसेल। या ॲक्टिव्हिटीमुळे बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशनसुद्धा इम्प्रूव्ह होतं, बॉडी डिटॉक्स होते आणि बॉडी रिलॅक्स होते, डिस्ट्रेस होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे बॉडीला खूप मोठा फायदा होतो। बॉडी रिलॅक्स होते, माइंड रिलॅक्स होतं आणि त्यामुळे स्ट्रेसमुळे होणारे जे काही डिझिजेस असतात, जे काही हेल्थ प्रॉब्लेम्स असतात ते होत नाहीत। ट्राय करून बघा, तुमचा काय एक्सपिरियन्स आहे तो कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा। तुम्ही 22 सप्टेंबरचा हेल्थवरचा आरोग्य संपदा फ्री वेबिनार अटेंड केला नसेल तर आता याच्यापुढे 6 ऑक्टोबरला पुन्हा एकदा हा आरोग्य संपदा फ्री वेबिनार होणार आहे आणि तो अटेंड करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा। हा वेबिनार संध्याकाळी 7 वाजता होणार आहे। या वेबिनारमध्ये तुम्ही जेव्हा याल तेव्हा एखाद्या हेल्थ इश्यूचं रूट कॉज नक्की कुठे असतं आणि त्याच्यावर कसं काम करायचं आणि ते कसं दूर करायचं हे सगळं तुम्हाला समजेल। तर नक्की या वेबिनारसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा आणि ही इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा की ज्यांना हेल्थ इश्यूज आहेत किंवा जे हेल्थ कॉन्शियस आहेत, लॉंग टर्मपर्यंत ज्यांना एक चांगली हेल्थ मेंटेन करायची आहे, एक हॅपी आणि हेल्दी लाईफ अचीव करायचं आहे, त्यांच्यासाठी हा फ्री वेबिनार आहे आरोग्य संपदा। आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली सिंपल सोपी हेल्थ टिप तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि आरोग्य संपदा या फ्री हेल्थ वर्कशॉपसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा। थँक्यू।